नमस्कार, मी कृष्णा गोपीनाथ वडे, मूळचा येवल्याचा रहिवासी आहे। आज नरक चौदशीच्या दिवशी मूळ येवलेवाडी जी होती त्या येवलेवाडीवरून पुढे येवला स्थलांतरित झालं। या मूळ येवलेवाडीच्या ठिकाणी रोकडोबा हनुमानाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या बाजूला शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि समोर मकरध्वजाचं मंदिर आहे। हे पुरातन मंदिर आहे। ज्यावेळेस येवला स्थापन झालं त्यावेळेसपासूनचं हे मंदिर आहे आणि नरक चौदशीच्या दिवशी गावातील सर्वजण आपलं अभ्यंग स्नान झाल्यानंतर इथे दर्शनासाठी येतात। ही अनेक वर्षाची परंपरा आहे, आजही चालू आहे आणि पुढेही चालू राहील। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हा रोकडोबा हनुमान हा पुरातन असला आणि पावणारा असला तरी त्याच्यासमोर एक मूर्ती आहे, ती मकरध्वजाची आहे आणि मकरध्वज हा मारुती पुत्र आहे। अनेकांना हे माहिती नाही की मारुतीला पुत्र होता। मारुती तर ब्रह्मचारी होते, पण मारुती समुद्रावरून उड्डाण करीत असताना त्याचा एक थेंब समुद्रात पडला, तो मगरीने गिळला, त्याच्यापासून जो उत्पन्न झाला तो मकरध्वज। आणि ह्या मकरध्वजाचं आणि मारुतीचं युद्ध चालू असताना मारुतीला असा प्रश्न पडला की माझा एवढा बलशाली कोण आहे हा। आणि त्याच वेळेस शंभू महादेव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं हा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा पुत्र आहे। मारुतीला ही कथा माहिती नव्हती। त्यांनी मारुतीला सांगितल्यानंतर दोघांनाही पटलं की आपण पितापुत्र आहोत आणि मग त्यांचं युद्ध थांबलं। आणि त्या युद्धाचं प्रतीक म्हणून मारुती आणि मकरध्वज हे समोरासमोर असून बाजूला महादेवाचं मंदिर आहे। अशी ही परंपरा अखंडितपणे चालू आहे। हे महाराष्ट्रातलं मला वाटतं बहुतेक एकमेव ठिकाण असं असावं की जिथे मकरध्वजाची पण मूर्ती आहे।